नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे तर RBI कडून। तर याच्यामध्ये टोटल 572 जागांसाठी वॅकन्सी निघलेली आहे। तर याच्यामध्ये आपण अप्लाय कसे करायचे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर इथे बघू शकता RBI ऑफिस अटेंडंट रिक्वायरमेंट 2026 भरती। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊ। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे पदाचे नाव काय आहे तर इथे बघू शकता ऑफिस अटेंडंट। तर याच्यामध्ये 572 जागांसाठी इथे टोटल वॅकन्सी राहणार आहे। तर शैक्षणिक पात्रता बघू शकता, शैक्षणिक पात्रता तुम्हाला फक्त 10वी पास असणं इथे गरजेचं आहे। तर याच्यामध्ये तुमचं टिप उमेदवाराचं इथे ग्रॅज्युएट नसणं पण इथे सांगितलेलं आहे। टिप फक्त 10वी पाससाठीच ही वॅकन्सी सर्वात मोठी आलेली आहे। तर सुरुवातीला पगार बघू शकता, इथे तुमचा सुरुवातीला पगार इथे 24,000 असा पगार मूळ पगार राहणार आहे आणि सगळे भत्ते वगैरे मिळून इथे 46 पर्यंत तुमचा पगार इथे जाणार आहे। तर तुमचं वय बघू शकता, इथे 18 ते 25 मध्ये तुमचं वय असणं इथे गरजेचं आहे, इथे सांगितलेलं आहे। SC ST जर असेल तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट अशी दिलेली आहे। तर नोकरीचं ठिकाण बघू शकता, नोकरीचं ठिकाण ऑल इंडियामध्ये कुठे पण इथे राहण्याची शक्यता आहे। तर इथे किंवा फीस बघू शकता, अर्जाची फीस जनरल OBC EW जर असेल तर 450 रुपये फीस राहणार आहे। SC ST PWD असं जर असेल तर 50 रुपये फीस राहणार आहे। जर स्टाफ वगैरे असेल तर तुम्हाला इथे फीस राहणार नाही। तर अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। तर महत्त्वाची तारीख बघू शकता, इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे 15 जानेवारी 2026। तर या तारखेमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म सादर करून घ्यायचा आणि अंतिम तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026। तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे खाली एक वेबसाईट दिलेली, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर अजून काही याची माहिती पाहिजे असेल तर www.rbi.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण तुमची माहिती इथे काळजीपूर्वक वाचू शकता। त्याच्यासोबत निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तुमची निवड प्रक्रिया बघू शकता, इथे निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच तुमची होणार आहे। तर 120 गुणाची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे। त्याच्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल, वैद्यकीय चाचणी होईल म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन होईल, मेडिकल टेस्ट वगैरे। त्याच्यासोबतच पुन्हा खाली आल्याच्यानंतर बघू शकता इथे अर्ज कसा करायचा आहे। तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे। रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशनवरती जाऊन तुमची नोंदणी करून घ्यायची आहे। तुम्हाला पासवर्ड वगैरे येईल, त्याच्यानंतर तुमचा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे। जी अर्जाची फीस आहे ती सर्व जी आहे तेवढी तुम्हाला फीस वगैरे भरायची आहे, अर्ज सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला किंवा अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला ठेवणे इथे गरजेचं आहे। अशा प्रकारे तुम्ही या भरतीचा फॉर्म भरू शकणार आहात। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।